नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन रेसिपीमध्ये आणि स्वादकट्ट्यावरती. डिश तुम्हाला पाहून लक्षात आलंच असेल की आजची आपली रेसिपी काय असणार आहे. तर नॉनव्हेज प्रेमींसाठी ही एक नंबर डिश आहे. खूप कमी वेळामध्ये बनणारी आणि खूप कमी ऑइलमध्ये बनणारी चमचमीत आणि क्रिस्पी अशी बांगडा फ्राय आज आपण पाहणार आहोत. व्हिडिओ पूर्ण बघा, कारण व्हिडिओमध्ये खूप साऱ्या महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स सांगितल्या गेलेल्या आहेत. तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे आपल्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळत जाईल. चला पाहूया आजची आपली बांगडा रेसिपी कशी करायची ती. तर इथे मी घेतलेले आहेत अर्धा किलो म्हणजेच 500 ग्राम बांगडे. मोठ्या साईजचे बांगडे आहेत, 4 पीस आहेत बांगड्याचे. इथे हे मी स्वच्छ 3 ते 4 पाण्याने धुवून घेतलेले आहेत आणि त्याच्यावरती मी असे कट मारून घेतलेले आहेत, जेणेकरून आपला बांगडा फ्राय खूप छान क्रिस्पी होईल. तर आता आपण याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे. त्यासाठी मी इथे एका लिंबाचा रस घेतलेला आहे. लिंबाच्या रसामुळे इथे महत्त्वाची टिप्स ही आहे की लिंबाच्या रसामुळे माशांना थोडाफार स्मेल असेल तर तो सुद्धा निघून जातो आणि छान आपला फ्राय हा टेस्टी लागतो. दोन्ही बाजूने मी इथे लिंबाचा रस लावून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये मी घालणार आहे अर्धा चमचा हळद, छोटी अर्धा चमचा हळद घालणार आहे आणि त्याचसोबत घालणार आहे चवीपुरतं मीठ. मीठसुद्धा मी ते अर्धा चमचाच घेतलेला आहे. आणि त्यासोबत आता घालणार आहे तिखट मसाला. 1 चमचा तिखट मसाला घेतलेला आहे. तुमच्या तिखटाच्या आवडीप्रमाणे तुम्ही ते तिखट वापरू शकता. आता छान आपल्याला हा मसाला सर्व माशांना लावून घ्यायचा आहे. बांगड्यांना जो आहे तो छान सगळीकडून हा मसाला लागला गेला पाहिजे, कारण आपण जे कट मारलेले आहेत फिशना त्याच्या आतमध्ये सुद्धा हा मसाला गेला पाहिजे. त्याच्यामुळे आपल्याला छान टेस्ट येते बांगडा फ्रायमध्ये. आणि मासे नेहमीच खावे असे म्हणतात, कारण माशांमध्ये भरपूर साऱ्या प्रमाणामध्ये ओमेगा 3 असतं. ते आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक आणि लाभदायक असतं. तर त्यासाठी जे नॉनव्हेज प्रेमी आहेत त्यांना तरी मासे आणि बांगडे खाणं खूपच शरीरासाठी उपयोगी आहे. तर असं छान असं आपल्याला हे मसाले सगळे लावून घ्यायचे आहेत बांगड्यांना. हाताने चोळून आपल्याला इथे हा मसाला लावून घ्यायचा आहे. तुम्ही ते लिंबाच्या रसाच्या ऐवजी कोकमाचा आगळ वापरू शकता. हे मी अर्धा तास मॅरिनेट करून घेणार आहे. मासे बाजूला ठेवून देते मॅरिनेशनसाठी. तर अर्धा तास झालेला आहे, तुम्ही पाहू शकता मासे छान आपले मॅरिनेट झालेले आहेत. आता आपण माशांना लावायला जे कवर कोटिंग आहे ते तयार करूया. तर त्यासाठी मी इथे घेतलेले आहे 2 चमचे तांदळाची पिठी. 2 चमचे घ्यायचे आहे. इथे तुम्हाला तुमच्या अंदाजाप्रमाणे कमी जास्त करू शकता. त्याचसोबत माशांना क्रिस्पीपणा येण्यासाठी फ्राय करताना याच्यामध्ये मी बारीक रवा घेतलेला आहे, तो सुद्धा मी ते 2 चमचेच घेतलेला आहे. म्हणजे 2 चमचे तांदळाची पिठी आणि 2 चमचे रवा. त्याच्यामध्ये चवीनुसार लाल तिखट, 1 चमचा भरून लाल तिखट वापरलेला आहे आणि त्याचसोबत चवीनुसार थोडंसं मीठ, कारण मीठ आपण अगोदर माशांमध्ये सुद्धा घातलेलं आहे मॅरिनेट करताना. हे छान आता आपण एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे हाताने. हे जे मिश्रण आहे ते कोटिंगचं छान ह्याच्यामध्ये मसाले मिक्स झाले पाहिजेत. आणि आता आपण ह्याच्यामध्ये जे मॅरिनेट करून घेतलेले फिश आहेत, बांगडे जे आहेत ते ह्याच्यामध्ये असे घोळून घेणार आहोत. दोन्ही साईडनं व्यवस्थित आपल्याला हे पीठ आणि रव्याचं मिश्रण जे आहे ते लावायचं आहे. त्याच्यामुळे छान आपले बांगडे जे आहेत ते क्रिस्पी होतात. अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता कोटिंग मी लावून घेत आहे बांगड्यांना. हाताने सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने टाकू शकता. इथे वरून व्यवस्थित आपल्याला हे कोटिंग करून घ्यायचं आहे बांगड्यांना. गॅसवरती मी पॅनसुद्धा गरम करायला ठेवलेला आहे मंद आचेवरती. सगळ्या बांगड्यांना मी इथे हे कोटिंग लावून घेणार आहे. पॅन आपला तिथे गरम झालेला आहे. याच्यामध्ये मी 1 चमचा तेल सोडून घेते आणि तेल आपल्या पॅनला सगळीकडून असं पसरवून घ्यायचं आहे आपल्याला. आणि याच्यामध्ये आपण आता बांगडे जे कोट करून घेतले होते ते ठेवून घेणार आहोत फ्राय करण्यासाठी. मंद आचेवरतीच आपल्याला बांगडा फ्राय करायचा आहे. एका बाजूने बांगडा फ्राय होण्यासाठी 5 ते 7 मिनिट आपल्याला लागणार आहेत. तर छान असे बांगडे आपल्याला मंद आचेवरतीच फ्राय करून घ्यायचे आहेत. मासे खाणाऱ्यांना तर हे माहीतच असेल. इथे महत्त्वाची टिप्स ही आहे की माशांमधून ओमेगा 3 खूप मोठ्या प्रमाणामध्ये मिळतं आणि ओमेगा 3मुळे आपल्या त्वचेचे बरेच विकार कमी होतात. आपली त्वचासुद्धा तजेलदार होते. महत्त्वाची तिसरी टिप इथे ही आहे की माशांमुळे किंवा ओमेगा 3मुळे आपल्या केसांची बरीचशी समस्या कमी होते. केस गळती, केसातला कोंडा हा सुद्धा कमी होतो. तसेच डोळ्यांचे विकारसुद्धा खूप कमी होतात. डोळ्यांना होणारी आगसुद्धा कमी होते. जर तुम्हाला नंबर असेल तर तो सुद्धा हळूहळू कमी व्हायला मदत होते माशांच्या सेवनाने. तर इथे दुसऱ्या बाजूने सुद्धा मी मासे पलटवून घेतलेले आहेत 5 ते 6 मिनिटांनी. या बाजूने सुद्धा आपल्याला 5 मिनिटं मासे फ्राय करायचे आहेत. बांगडे आपले जे आहेत ते मंद आचेवरतीच ही सगळी प्रोसेस आपल्याला करून घ्यायची आहे. माशांचे खूप सारे फायदे आहेत. थोडक्यात मी ते सांगण्याचा प्रयत्न तुम्हाला केलेला आहे.
आपल्याला परत एकदा मासे फिरवून घ्यायचे आहेत, कारण जिथे कुठे मासा हिरवा दिसत असेल तर तिथे तो तुम्हाला भाजून घ्यायचा आहे. अजिबात कुठे हिरवा मासा दिसला नाही पाहिजे. व्यवस्थित असे करून आपल्याला परत एकदा पलटवून घ्यायचे आहेत मासे, म्हणजे कुठे त्याचे कड वगैरे हिरवे असेल तर ती सुद्धा भाजली जाईल. 8 ते 10 मिनिटांमध्ये आपले जे मासे आहेत ते तयार होतात फ्राय करून. आता याला मी डिश आउट करून घेते मासे आपले. तर आपला बांगडा इथे फ्राय झालेला आहे. मी डिश आउट करून घेते या बांगड्यांना. छान असे मस्त क्रिस्पी आणि चमचमीत बांगडे आपले इथे तयार झालेले आहेत. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रपरिवारांसोबत फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका. आता छान असे मी इथे गार्निश करून घेतले. अगदी रेस्टॉरंट स्टाईलसारखे बांगडे आपले इथे फ्राय झालेले आहेत. आता आपण याच बांगड्यांमध्ये जेवणाचं ताट वाढून घेऊया. तर चला करूया आपण आता हे बांगडे सर्व प्लेटमध्ये. तर गरमागरम प्रॉन्स ग्रेव्ही इथे मी तयार केलेली आहे. त्याचसोबत गरमागरम केलेली आहे ज्वारीची भाकरी आणि आपण केलेला आत्ता बांगडा फ्राय, चमचमीत आणि क्रिस्पी असा बांगडा फ्राय. सोबतच प्लेटमध्ये आपण ठेवणार आहोत कांदा आणि लिंबू. हा असा जर मेनू असेल तर अजून काय हवं. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.